24 सप्टेंबर वार बुधवार आणि सकाळचे 9:06 झाले आहेत आणि मी चाललो आहे महालक्ष्मी मंदिरला. कशासाठी चाललो असेल ते थोडीफार कल्पना असेलच तुम्हाला, असं मी गृहीत पकडतो. आणि जर माहीत नसेल तर तिथं जाऊन सांगतो ज्यांना माहीत नाही की काय इश्यू झाला आहे. म्हणजे अचानक एवढ्या सकाळी, ते पण बुधवारचं, मी महालक्ष्मीला काय चाललो आहे तर ते तिथं जाऊन सांगेन तुम्हाला महालक्ष्मी मंदिरात का चाललो आहे ते. तो लवकरात लवकर जाऊया महालक्ष्मी मंदिरामध्ये. आणि सध्या व्हिडिओ करायसाठी चालू आहे, अभ्यास आहे. आपण मेन कारण आपलं आहे की आपण व्हिडिओ करायसाठीच चाललो आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये. तर कसला व्हिडिओ आहे काय आहे ते तुम्हाला तिथं जाऊन सांगतो. तर मित्रांनो, एवढ्या सकाळी यायचं म्हणजे थोडा आता क्वालिटीमध्ये फरक पडेल, कारण की आपण गोप्रोवरून शूट नाही करत आहे आणि आपण आता मोबाईलवरती आलो, कारण की ड्यू टू सम सिक्युरिटी रिझन्स असा विषय झाला की गोप्रो कॅमेराज लॅपटॉप वगैरे काहीच आज सोडत नाही आहेत. आणि दाखवायचं हेच होतं की सभामंडप काढला आहे आपल्या महालक्ष्मी मंदिराचा, ह्यासाठी आलो होतो. जरासं डिसअपॉइंटमेंट झालं कारण गोप्रो अलाउड केला नाही आपल्याला. आणि सध्या हेच होतं की आपल्याला हा सभामंडप दाखवायचा होता. जरा चांगल्या क्वालिटीमध्ये दाखवता आलास तर बरं झालं असतं. म्हणजे जवळपास 200 वर्ष हा सभामंडप इथे उभा होता. आणि हा सभामंडप पूर्ण आता इथून काढला आहे. म्हणजे जसा 200 वर्षापूर्वी महालक्ष्मी मंदिर होतं, जसं म्हणजे एवढंच होतं 200 वर्षापूर्वी महालक्ष्मी मंदिर. आणि ह्याच्यावरती मग सभामंडप लावला होता. तर अशा प्रकारे आत्ताचं महालक्ष्मी मंदिरचं दृश्य आहे. फक्त एवढंच बघायसाठी आपण आलो होतो, पण पर्यायलेसली आपल्याला मोबाईलवरून शूट करायला लागते. आपण ज्या दुकानात आहे आता, हे दुकान नंबर 6 आहे. म्हणजे आपली जी लाईन आहे त्या लाईनमध्ये दुकान नंबर 6 आहे. त्याच दुकान नंबर 6 पासून ना 5च्या 5 कळे दिसतात. हे 4 आणि तिकडे जे आहे ते 5. हे एक आणि हे एक. 6 नंबर आणि 5 नंबर हे 2 असे दुकान आहेत. या दुकानातनं हे 5च्या 5 कळे दिसतात. तिकडच्या बाजूचं फक्त जे टोक आहे ना ते दिसतं, म्हणजे कळस दिसतोय. बाकीच्या सगळ्याचे स्ट्रक्चर पूर्ण दिसतं, पण ओव्हरऑल सगळे 5च्या 5 कळस इथून दिसतात. तर थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगायचं म्हणजे, आता थोड्या वेळापूर्वी आरती चालू होती. सो आता इतिहास सांगायचं म्हणजे सभामंडपाचा दाजी कृष्ण पंडित म्हणून जे आपले कोल्हापूरचे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नवीन आयुक्त झाले होते 1838 साली. तर ते आल्यानंतर त्यांनी सभामंडप बांधला होता महालक्ष्मी मंदिरचा. सो ऑलमोस्ट म्हणजे आपण 200 वर्ष म्हणू शकतो की हा सभामंडप इथं उभा होता. आणि काढायचं कारण असं सांगितलं आहे की जे लाकडं होती, जे सागवानाची लाकडं होती, त्यांना वाळवी लागली होती ड्यू टू आता वेदर कंडिशन्स. आता म्हणू शकतो 200 वर्षापासून पावसाळा उन्हाळा थंडी झेलत आहे. म्हणजे हे सभामंडप झेलत होतं, त्यामध्ये वाळवी वगैरे लागली आहे किंवा आपण कीड वगैरे लागल्या म्हणू शकतो थोडक्यामध्ये. तर परत कुठेतरी काही अचानक असे कोसळायला नकोत किंवा बाकीच्या काही गोष्टी किंवा इथे लोक वगैरे बसायचीत आधी. सो अचानक कुठली दुर्घटना व्हायला नको म्हणून हा सभामंडप आधीच काढून ठेवला आहे आणि लवकरात लवकर याचं रिनोव्हेशन होईल असं सांगितलं. सो एवढं बघायसाठी आपण आलो होतो. तर मित्रांनो, इथं आपली महालक्ष्मी अंबाबाईची पालखी असते, जी सुवर्ण पालखी आहे ती इथंच असते. इथे अशी सगळी काच लावलेली होती. यामध्येच लाकडाचे पिलर्स वगैरे होते सगळे. ते बघू शकते, सगळं जुनं बांधकाम आहे. यामध्ये आता माती वगैरे गेले बघा, इथे माती वगैरे आहे. सगळे जुनं बांधकाम आहे. यामध्ये पोल रचलेले होते, जे साईडचे पोल म्हणतो तिथले मधले पोल असलेले तिथे अजून आहेत थोडेफार गोष्टी. तर ती आपण नकाशीसुद्धा बघू शकतो तिथं कशी आहे. ही नकाशी आपण आतनं कधीच बघायला मिळत नाही, किंवा तिथे माणसं वगैरे बसले असतात, किंवा सभामंडपांमध्ये मोस्टली आपण जात नाही, त्यामुळं हे आपल्याला कधीच आतून बघायला मिळत नव्हतं. हा चौथरा म्हणा कधीच बघायला मिळालं नव्हता. बाहेरून असं कधी दृश्य बघायलाच मिळालं नव्हतं. पण आतून आपल्याला आज हे काढल्यामुळे सगळे दृश्य आपल्याला मस्त व्यवस्थित पाहायला मिळतात. पण मित्रांनो, एक आहे की असं एकदमच असं मोकळं दिसायला लागलं ना. असं इथे तुम्हाला मी असं तुम्हाला थंबनेलला पण दिसला असेल, एक तुम्हाला बिफोरचा फोटो आणि एक आत्ता करंट नावचा एक फोटो दिसला असेल. त्यामध्ये तुम्हाला कळेल की असं पूर्ण एकदम ट्रान्सपरन्सी खूपच झाली इथे. असं म्हणजे इथे लोखंडाचे पिलर्स होते, म्हणजे असे पोल्स होते. त्या पोल्सना असं लोखंडाची जाळी होती साईडून. तिथे गेट होता, एक दरवाजा. तिथे पालखीसाठी काच केली होती, पालखी दिसायसाठी. तर बऱ्याचशाच गोष्टी होत्या, बऱ्याचशाच आठवणी होत्या सभामंडपाच्या.
आता मी आहे माझ्या वयानुसार तर मी पूर्ण ह्या वयामध्ये मी सभामंडप ऑब्व्हियसली बघितला आहे, पण अचानकच असं ओसाड पडलेलं बघितल्यावर हे एकदम विचित्र दिसते. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना पण दिसत असणार, पण हे लवकरच रिन्यू होईल, लवकरच होईल असं आपण म्हणू शकतो. होईल लवकर आणि होऊ देत आणि आधीसारखं दिसू देत जरा परत. तर महालक्ष्मी मंदिराबद्दलच्या थोड्याफार गोष्टी सांगतो. हे जे दिसतं आता माझा बोर्ड जे आहे तिथं गणपती आहे, त्याला साक्षी गणपती म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा आपण महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेऊन बाहेर येतो तर त्यावेळेस तिथं पण आपण नमस्कार करतो याला, की आपण साक्ष आहोत की आपण महालक्ष्मी मंदिराला म्हणजे अंबाबाईंना व्हिजिट केलं होतं. तर त्याच्या समोर हे नरसिंह मंदिर आहे. तिथे बरेचसेच असे मंदिर आहेत आणि ह्या दोन मंदिरांच्या बरोबरीत एक मंडप आहे आणि या मंडपामध्ये वरती नवग्रह आहेत. हे माहीत नसेल मोस्टली लोकांना, तर मी दाखवायचा प्रयत्न करतो की ते जसं तुम्हाला दिसतात इथे लिकेज पण आहे थोडंसं, पण तिथे वरती हे नवग्रह आहेत. स्टार्ट्स फ्रॉम हिअर. हे जे दिसत आहेत हे सगळे तुमचे नवग्रह आहेत. थोडंसं ते कॅमेरा क्वालिटीमुळे आता आपल्याला प्रॉब्लेम येईल. गोप्रो असं तर खूप चांगलं शूट झालं असतं, पण ह्याच्या आधी मी कदाचित दाखवलं असेल एखादा दुसऱ्या वेळेस. पण आता ही तुम्हाला सगळी रांग दिसते ना, इथं मंदिर आहेत बरेचसेच. जसं की नरसिंह मंदिर आहे, मध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिकडे पुढे जसं जाईल तसं दशावतारांचं मंदिर आहे. असे बरेच इथे तोफखानासुद्धा आहे एका ठिकाणी. सो असे बरेच इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. असे बरेच या रोडला मंदिर आहेत. आणि त्याच रोडला तिथे जो मंडप आहे त्या मंडपामध्ये तुम्हाला नवग्रह दिसतील. आणि इथे तुम्हाला एकमेव असं म्हणजे राधाकृष्ण मंदिर आहे, आपलं दशावतार मंदिर आहे. यामध्ये जे विष्णूचे सगळे जे रूप आहेत इथे दर्शवलेले आहेत. हां, असं दिसेल तुम्हाला. वरती नावंसुद्धा दिले त्यांची, प्रत्येकाची नावं आहेत. सो आत्ताचा हा कल्की अवतार जो अजून यायचा आहे, त्याच्या पाठीमागचा विठ्ठल अवतार, कृष्ण अवतार, राम अवतार, परशुराम, पुढे कोण नाव दिसत नाही आहे सरळ, वामन अवतार, तिथं नरसिंह अवतार, वराह अवतार, कुर्मा अवतार आणि मत्स्य अवतार, असे हे अवतार आहेत. तर मित्रांनो, आपण लवकर निघालो आहे महालक्ष्मी मंदिरातून, कारण नवरात्र खूप जवळ आहे आणि त्यामुळे महालक्ष्मी मंदिराची साफसफाई जोरात चालू आहे. सो उगेच आणि व्हिडिओ काय मोर ओरडतो, खतरनाक आवाज येतो काय, खतरनाक ओरडतो. बरं, सो त्यासाठी आपण नवरात्रीच्या ज्या साफसफाईमुळे आपण लवकर निघालो आहे आणि आपण थोडंसं यावेळेस क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केला आहे. तुम्हाला स्क्रीनिंगला थोडंसं कमी दिसेल क्वालिटी, पण आपण जे काही इन्फॉर्मेशन दिले त्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. इन्फॉर्मेशन आपण खूप चांगली दिली आहे. बरेचसे जे मंदिराचे जे पॉईंट आहेत ते पण आपण कव्हर केले आहेत, जे कुणाला माहीत असतील माहीत नाही. पण जे नवग्रह वगैरे आहेत ते ऑलमोस्ट मला तर वाटते कुणाला माहीत आहे, कारण की मी कुठल्या पण मित्राला पहिल्यांदा जेव्हा तिथे दाखवतो आहे, जो कोल्हापूरचाच आहे, त्याला ती गोष्ट माहिती नसते. सो हे तुम्हाला पण माहीत असेल नसेल माहीत नाही. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. थोडासा व्हिडिओ होता आपल्या गरुड मंडप काढलेल्याचा, महालक्ष्मी मंदिराचं जे गरुड मंडप होतं ते काढलेल्याचा. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.